हक्क स्वीकारायला भाग पाडलं. पण आपण कधीतरी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जेव्हा घटनेचं काम चाललं होतं आणि त्या घटनेच्या कामकाजामध्ये आपले जे मूलभूत हक्क जे आहेत ते मानवी हक्कांचे हक्क आहेत, लक्षात घ्या. आणि त्याची सुरुवात कधी झाली होती, सगळी चर्चा घटना परिषदेमध्ये काय झाली ती एप्रिल 29 ते 2 मे 47 साली. जगानं मानवी हक्काचा जाहीरनामा कधी स्वीकारला? 48 साली, 10 डिसेंबर 48 साली. मानवी हक्काचे जे सगळे आपण जे जर पाहिले तर त्यातले बहुतेक महत्वाचे सगळे हक्क हे आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. आणि म्हणून मी जे मगाशी म्हणालो की वैश्विक बाबासाहेब, मानवी हक्कांचे बाबासाहेब भारतातले नाहीत, ते जगभरातले आहेत. तर त्यावेळी जग जेव्हा मानवी हक्कांचा विचार करत होतं तेव्हा आम्ही आमच्या राज्यघटनेमध्ये मानवी हक्क समावेश केले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, फार महान केलं, हे आता ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. जगात त्यावेळी काय घडत होतं आणि घटना परिषदेतले सदस्य काय विचार करत होते आणि त्यांनी काय देऊ केलं होतं याचा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे मला या सभागृहाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जग जेव्हा मानवी हक्कांचा विचार करत होतं, कारण दुसरं महायुद्ध हेच मानवी हक्कांचा उत्तरखंड जो आहे तिथं सुरुवात झालेली आहे ना. आता याच्या पुढे मानवी विनाश होता कामा नये, युद्ध होता कामा नये, खूप काही भोगलं. पहिल्या महायुद्धात भोगलं, आता दुसऱ्या महायुद्धात भोगलं. आता आपण तसं करायचं नाही. पण त्याचं जेव्हा थिंकिंग चाललं होतं त्या थिंकिंगच्याच अगोदर आमच्याकडे बाबासाहेब विचार करत होते. आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये त्यांचा हा पर्स्पेक्टिव्ह, त्यांचं हे जे म्हणणं आहे हे जास्त समजून घेतलं पाहिजे. दुसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांना घटनेच्या चौकटीत बसवलं. लक्षात घ्या, मानवी हक्कांच्या घटनेच्या चौकटीत बसवलं आणि त्यामुळं आज आपला देश मानवी हक्काचा उद्गता झाला. राज्यघटनेमध्ये काय, राज्यघटनेमध्ये 4 भाग एक लक्षात घ्या. प्रिएम्बल आहे, त्यानंतर नागरिकांसाठी फंडामेंटल राईट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल ड्युटीज, गव्हर्नमेंट स्ट्रक्चर आणि एजन्सीज म्हणजे ते कमिशन, हे सगळं आहे. या नागरिकांसाठी जे मूलभूत हक्क दिलेले आहेत यातले बहुतेक सगळे हक्क मानवी हक्क आहे, हे लक्षात घ्या. त्यातले मी फक्त 2-3 मानवी हक्कांचा उल्लेख करणार आहे ज्याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांचं वैश्विक जगाच्या संदर्भामध्ये काय म्हणणं होतं. आपल्याकडं फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 14 जे आहे ते म्हणतं इक्वॅलिटी बिफोर लॉ, द रूल ऑफ लॉ. राज्य किंवा म्हणजे परत विचार करावा लागतो की मानवी हक्क आणि समानता, मानवी हक्क आणि स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि न्याय या तिघांची सांगड घालायची असते आणि ती तिथं मार्गदर्शन ती त्या मूलभूत हक्कामध्ये गेलं. 14व्या कलमामध्ये आपल्याला असं दिसतं की कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत, कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत. आणि त्यातच दुसरा अर्थ असा आहे की हे सगळं कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य असल्यामुळं कोणीही कायद्याचं उल्लंघन करता कामा नये. आणि आमच्याकडचे कायदे कोणते आहेत तर आमच्याकडचे कायदे हे लोकशाहीला पुढे नेणारे कायदे. लोकशाहीची जी चौकट आहे, प्रिएम्बलची चौकट जी आहे ते तत्वज्ञान आहे आणि त्यामुळे हे 14वं कलम असलेलं आहे. 15व्या कलमामध्ये तर अगदी रिझर्वेशन पॉलिसी दिली आणि त्या रिझर्वेशन पॉलिसीमुळे तर आज संपूर्ण तमाम स्त्रिया, मागासलेले लोक आज सन्मानाने जगतात, ते जे आपण पाहिलं ते. यामध्ये 2 महत्वाचे कलम जी मानवी हक्कांबद्दल खूप महत्वाची, एक म्हणजे 19 फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन तो आहे. वेळ कमी असल्यामुळे मला त्याच्यावर जास्त फोकस करता येत नाही. मला जे आवडलेलं जे भारतीय राज्यघटनेतलं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी अतिशय जवळ असणारं मानवी हक्काचं कलम जे आहे ते आर्टिकल 21 आहे. लाईफ टू लाईफ, काय जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे ते आपल्या राज्यघटनेतले शब्द फार जड आहे आणि त्यातलं ते इंग्रजी मराठी तर खूपच अवघड वाटतं मला. वाक्य कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक साधं आहे, कायद्यानं घालून दिलेल्या पद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीचं जीवित अथवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. कायद्यानं घालून दिलेल्या व्यक्तीचं जीवित घेता येणार नाही. आता याच्यामध्ये याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा की आम्हाला जगण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की आमचं जगणं कोणी हिरावून घेणार नाही. आता इथं लक्षात घ्या, आमचं जगणं कोणी हिरावून घेतं, आमचं जगणं समाज व्यवस्था हिरावून घेते, आमचं जगणं राज्य संस्था हिरावून घेते, आमचं जगणं संस्कृती हिरावून घेते. लक्षात घ्या, राईट टू लाईफ हा इतका सोपा अर्थ नाहीये. आमचं जगणं कोण हिरावून घेतं,
समाज व्यवस्था हिरावून घेते, आमचं जगणं राज्यसंस्था हिरावून घेते, आमचं जगणं सिद्धी संस्कृती जगून घेते. तुला देवाच्या नावाने वाहिलं, आजपासून तू मुरळी, या संस्कृतीने सांगितलं, पण त्या मुरळीला जगण्याचा हक्क नाकारला कोणी? आपल्या संस्कृतीने नाकारला. किंवा एखादी मुलगी आई अशी म्हणाली की मी या मुलीला पोटात जन्माला घातलेलं आहे, त्यामुळे मी तिला मारील, मुलगी झाली म्हणून. नाही चालणार. आज जे आपण सगळे भारतातले लोक जे सन्मानाने गुण्या गोविंदाने जगतोय ते आर्टिकल 21 आहे. लक्षात घ्या. आता या आर्टिकल 21चा विकास झाला पाहिजे आणि मग त्यातून जगण्याचा हक्क म्हटल्यानंतर जगायचं कसं? सन्मानानं जगायचं का गुराढोरासारखं जगायचं? गुराढोरासारखं जगायला आम्हाला अधिकार नाकारलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये. त्या सगळ्या व्यवस्थेशी संघर्ष करून त्यांनी नाकारलं. त्यामुळं सन्मानानं जगायचं असेल तर मग आम्हाला शिक्षण असलं पाहिजे आणि म्हणून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू एज्युकेशन येतं. अजून राईट टू विश्रांती आली पाहिजे, राईट टू आरोग्य आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आता हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पर्स्पेक्टिव्ह खूप व्यापक होता, ग्लोबल होता, हे आपल्याला लक्षात. आणि ते आपल्याकडे रिफ्लेक्शन पण दिसतं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडं सकाळी किंवा खरे सरांच्या भाषणामध्ये उल्लेख आला किंवा अगदी जाधवांच्या भाषणामध्ये उल्लेख आला आपण अमेरिकन संदर्भात. पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आजपर्यंत महिला झाली का? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आजपर्यंत महिला झाली का? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ब्लॅक माणूस आला का? आता तो बराक ओबामा आला, किती वर्षानंतर. पण आमच्या देशामध्ये महिला राष्ट्राध्यक्ष होतात. आमच्या देशामध्ये दलित आदिवासी राष्ट्राध्यक्ष होतात. याचं कारण असं की आमच्या मानवी हक्काला थ्रेट देणारे जे काही सामाजिक घटक आहेत त्याच्याशी बाबासाहेब भिडले, त्यांनी चळवळ उभी केली आणि नुसती चळवळ उभी केली नाही तर त्याला समाविष्ट केलं. आता त्यामध्ये थोडा मायक्रो लेवलवर प्रॉब्लेम आहे की पोझिशन द्यायची की पॉवर द्यायची, हा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही पोझिशन देताय पण उद्या आपल्याला पॉवर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मानवी हक्कांचं सबलीकरण होणार नाही, काही नाही. हे सगळे मुद्दे आपल्याला या निमित्तानं मांडणार पाहिजे. या मुद्द्याच्या आधारे मी ग्लोबल आणि बाबासाहेब आंबेडकर हा आपल्यासमोर एक छोटासा कॅनव्हास तुमच्या समोर ठेवला. वेळेचं भान लक्षात ठेवतोय. तुम्हाला सगळ्यांना पोटात कावळे ओढायला लागलेले, त्यामुळे मी इथे थांबतो. धन्यवाद.